कसा झाला प्रवास? आध्यात्मिक प्रवास कसा झाला? हा प्रवास तर हेच करतायत सर्व तुमचा, फार गाडीत बसून जेवण खावण फार पोहोचवण्याचा करा. आध्यात्मिक प्रवास तुमचा असा जो चाललाय तो खरंच आहे. मी आटपाडीला होतो, जवळजवळ दोन दोन वर्ष होतो. दोन्ही वेळेस दिंडी आली माझ्याकडे. आज तो सोहळा मला आठवतोय. खरंच तो सोहळ्याला येता आलं नाही मला इलेक्शनमुळे किंवा बाकीच्या कामामुळे. आटपाडीच्या जाधव महाराजांचं अतोट प्रेम तुमच्यावर सातवेकरांच्यावर आहे आणि त्यांचं आणि तुमचं दोघांचं काही नदी सागराला मिळते तसा हा प्रवास आहे. आणि या प्रवासामध्ये मला असं वाटतं की दिवसेंदिवस हे वारकरी वाढतच चालले. आज तर 450 मला समजतंय आणि हळूहळू मी पाहतो की थोडं जनरेशनचा बी मिळायला लागला. म्हणजे तरुणापासून लहानापासून आता वयस्कर आता आजी बसलेत. हे सुद्धा एक वारकरी संप्रदायाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणायला लागेल. कारण हळूहळू मधल्या पिरियडमध्ये तरुण मुलं आणि मुलं किंवा मुली ह्या येत नव्हत्या. आता सरांच्यामुळे आणि बाकीचं सर्व नियोजन बी महत्वाचं असतं बऱ्याच वेळा. हे नियोजनबद्धता आणि अध्यात्माची आवड निर्माण होणं घरापासूनच ही दिसायला लागलेली आहे. आणि याचा नक्कीच फायदा आपलं राष्ट्र प्रबळ करण्यासाठी, आपली सामाजिक व्यवस्था चांगली ठेवण्यासाठी आणि स्वतःचा विकास विकास करण्यासाठी या सर्व गोष्टीचा परिणाम या वारकरी संप्रदायातून आपल्या समाजासाठी होतो. हेच कार्य डॉक्टर निकम सर बाकीचे सर्व आपले संप्रदायातले लोक करतायत आणि त्याचा काहीतरी खारुटीचा वाटा आम्हाला करायला मिळतो. ते म्हणले कसे की एक काम झालं की त्यांना 450 लोकांची सेवा करायला मिळते, मला एखादी सेवा करायला मिळते. त्यामुळे ही सेवाच आहे. आमच्या पोलिसांचं वाक्यच आहे ना, सदरक्षण आलंय खल निग्रह आलंय. म्हणजे सज्जनांचं रक्षण करायचं आणि दुर्जनांचा संहार करायचा. ह्या दोन्ही गोष्टी काम करायचं जे असतं तर सज्जनांचं रक्षण हे अशी आध्यात्मिक शक्ती ज्याला प्राप्त होती ती सज्जनांचं रक्षण करतात. दुर्जनांचा संहार करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. नाथाळाच्या मारावी काठी असं म्हणतात ना, तशी काठी मारायचं काम आमच्याकडे आहे. त्यामुळे ते आम्ही करतोय. पण तुम्ही खऱ्या अर्थाने संत महात्मा जपण्याचं काम, सज्जनांचं रक्षण करण्याचं काम आणि त्यांच्यामध्ये आध्यात्मिक प्रगती करण्याचं काम ह्या दिंडीद्वारे होत आहे. आणि हे काम केल्यामुळे आम्हाला 10% फक्त कंट्रोल करायचं आहे. सामाजिक नियंत्रण जे म्हणतात ना पोलीस करतो, ऍक्च्युली 90% लोक चांगले असतात म्हणून ते नियंत्रण होतात. सर्वच जण खराब झाले तर नियंत्रण कोण करणार? पोलीस करू शकत नाही.